एक महत्त्वाची घडामोड उद्धव ठाकरे शिवालय कार्यालयात दाखल झाले आहेत। सर्वपक्षीय शिष्टमंडळ आज पुन्हा एकदा निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांची भेट घेणार आहे। मुख्य निवडणूक अधिकारी, राज्य निवडणूक आयुक्तांची भेट हे शिष्टमंडळ घेणार आहे। उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या शिष्टमंडळात असणार आहेत। शरद पवार पुण्यासाठी रवाना झाले होते। आजच्या भेटीदरम्यान शरद पवार उपस्थित नसणार, तर हर्षवर्धन सपकाळ हे दिल्लीहून मुंबईसाठी निघालेले होते, ते आज शिष्टमंडळात सहभागी होण्याची शक्यता आहे। तर उद्धव ठाकरे शिवालय कार्यालयात दाखल झालेले आहेत। आज पुन्हा एकदा हे शिष्टमंडळ राज्य निवडणूक अधिकाऱ्यांची आणि राज्य निवडणूक आयुक्तांची भेट घेणार आहे। दुसरीकडे राज ठाकरे सुद्धा आता या भेटीसाठी म्हणून शिवालय कार्यालयाकडे रवाना झाले आहेत। अगदी पुढच्या काही मिनिटांमध्ये राज ठाकरे सुद्धा शिवालय कार्यालयात दाखल होतील। काल सुद्धा शिवालय कार्यालयात एकत्रितपणे आधी एक बैठक झालेली होती आणि त्यानंतरच मग हे शिष्टमंडळ निवडणूक अधिकाऱ्यांना भेटलं होतं। तर विजय वडेट्टीवार सुद्धा आता आजच्या बैठकीसाठी म्हणून पोहोचलेले आहेत। सत्ताधारी पक्ष किंवा विरोधी पक्ष या दोघांनाही या निवडणुका पारदर्शीपणे होण्याची आवश्यकता वाटते, निष्पक्षपणे होण्याची आवश्यकता वाटते आणि म्हणून जे काही प्रश्न आहेत ते प्रश्न अनुत्तरित काल राहिले होते आणि ते अनुत्तरित प्रश्नांची उत्तरं आणि त्याची उकल आज होईल आणि महाराष्ट्राच्या जनतेच्या मनातला संभ्रम दूर होईल आणि विरोधी पक्षाच्या मनातला संभ्रम दूर होईल, अशा प्रकारच्या आमच्या भावना आहेत आणि त्यासाठी आज शिष्टमंडळ जाऊन भेटणार आहे। त्या याद्या एकदम पूर्णपणे पारदर्शी असाव्यात, अशा भूमिका, अशा निर्णय घेण्याचा अधिकार त्यांना आहे। आता त्यावरच खरी चर्चा आहे, आता बैठकीमध्ये ते ठरेल। सर, पण बूथ कॅप्चरिंग असेल किंवा मतदार याद्यांमध्ये घोळ असेल, या सगळ्या संदर्भात एकही गुन्हा जो आहे तो निवडणूक आयोगाकडून दाखल केला जात नाही नाही, म्हणूनच आता हे सर्व जे काही आहे हे इडी मिळी चुप्पी चोळी, काय म्हणतात त्याला, चुप्पी चोळी, काय ते चोरी, असं तो सगळा प्रकार आहे। एकामेकाशी मिळून केलेले संगनमताने केलेला हे सगळा प्रकार आहे का, हाच तर आमचा आरोप आहे। निवडणूक आयोग का पडतोय, पळ का काढत आहेत, ते कुणाच्या पाठीमागे बघा। निवडणूक आयोगाचं काम हे अगदी पारदर्शी असलं पाहिजे। हे कुणालाही यामध्ये आतापर्यंत निवडणूक आयोगांच्या भूमिका या एकदम स्पष्टपणे कुठल्याही बाजूला, कुठल्याही पक्षाला त्या कधी पूरक राहिला नाही। पण दुर्दैवानं म्हणावं लागतं की देशामध्ये या सगळ्या निवडणुका प्रक्रिया आणि ह्या सगळ्या प्रक्रिया पार